आम्ही कोणाला धमकी देतच नाही ना. आमचं ते नेचरच नाही कोणाला धमक्या द्यायचं करायचं. आमचं नेचर हे आहे की कोणी अंगावर आलं तर त्याला शिंगावर घ्यायचं नेचर आहे आमचं. आम्ही कोणाला धमक्या देत नाहीत. आणि तुमचं सरकार असलं तरी आम्हाला तुमच्या सरकारवरून काय देणं घेणं आहे. इथं सरकार आमचं आहे. तुमचं केंद्रात असेल राज्यात असेल परभणीत सरकार आमचं हे लक्षात ठेवा. निवडणुकीच्या निमित्तानं जशा पद्धतीनं पोलीस बंदोबस्त असायला पाहिजे किंवा काय एका घटनेमध्ये काही बंदुका वगैरे निघाल्या अशा स्वरूपाच्या चर्चा सुद्धा झाल्या. मी ह्या निमित्तानं आपले परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय परदेशी साहेबाला ह्या ठिकाणी ह्या गोष्टीवरून सूचना केलेली आहे. ह्या परभणी शहरामध्ये जवळजवळ 50 कट्टे आलेले आहेत. बंदुका कट्टे म्हणजे ते बिड्याचे कट्टे समजतात बरं का. बंदुका आलेल्या आहेत आणि त्या बंदुकाचा वापर ह्या निवडणुकीमध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलीस प्रशासनानं राज्याच्या गृहमंत्र्यांनी ह्या विषयावर अलर्ट राहावं. मी ह्या ठिकाणी एवढं उजागड बोलतोय त्या अर्थी याच्यातलं गांभीर्य समजून घ्यावं. कोणाच्याही जीविताला धोका होऊ नये म्हणून मी बोलतो एक लोकप्रतिनिधी या नात्यानं. मी काही पक्षात आरोप म्हणून करत नाही कोणावर. पण ह्या शहराची शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रशासनाने ह्याच्यावर कठोर निर्णय घ्यावे लागतील. काही ठिकाणी आधार कार्ड गोळा करून वरही नाव तेच फक्त मधले फोटो बदलण्याचे सुद्धा प्रकार मोठ्या प्रमाणात चालू आहेत. याच्याकडे सगळ्या प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष द्यावं. आणि त्याचबरोबर आमच्या परभणीच्या महानगरपालिकेच्या आयुक्तांनी ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे काही टेंडर दिलेत जेवणाचे खाण्याचे पिच्याचे ते एवढ्या स्वस्त दरात दिलेत की मला वाटते की हे पुऱ्या देशानं लागू करावा हा कायदा. म्हणजे भारतातला नागरिक सुजलाम आणि सुफलाम आणि 2 टाईमचं खाऊन मस्त आरामशीर झोपू शकते. कारण 10 पैशामध्ये ह्या ठिकाणी हे आलूवडा देणार आहेत. 10 पैशात बापू चहा देणार 10 पैशात. करा तुम्ही देणार. तुम्हाला टेंडर नोटीस दाखवतो जरा थांबा थोड्या वेळात. म्हणून ही जरा ह्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. ह्याच्या मागचं राज्य काय राज काय. जालन्याच्या कोणीतरी एका जवळच्या माणसाला ह्यांनी काहीतरी त्याच्यामधून ते टेंडर दिले. आता मला 10 पैसे रुपयात काय देणार. रुपया भिकारी घेईना ते जायला हे देणार कुठून सगळं मला. अशा परिस्थितीत हा परभणीतला सगळा बाजार का सगळ्यांनी मिळून मांडलाय का. त्याच्यामध्ये पालकमंत्री बी सहभागी आहेत का असं मला कधी कधी वाटतं. पण प्रशासनाची एवढी हिंमत कशी पालकमंत्र्याच्या माघारी जाऊन एवढ्या सगळ्या गोष्टी करायची. परभणीत एवढाले कट्टे येतात म्हणल्यावर पालकमंत्र्यांनी काय करायला पाहिजे होतं. दक्षता घेऊ नये. आधार कार्डमध्ये छेडछाड होते आहे ह्याची दक्षता घेऊ नये का. ह्यांना माहितीच नाही का ह्यांचं पाठबळ आहे त्यांना. हे जरा बघणं गरजेचं आहे. प्रशासन कुठंही गंभीर नाही आहे. प्रशासन वरून राजा बोलेन दल हाले. डेप्टी सीएम कडून फोन आला तरच प्रशासनानं हालायचं नाही तर उगा डोळे जपून गप्प बसायचं. आता तुम्ही बघितलं असाल प्रभाग क्रमांक 4 मध्ये 4 दिवसापूर्वी भांडणं झाले राष्ट्रवादीच्या आणि भाजपच्या उमेदवारामध्ये. त्या ठिकाणी सुद्धा एक कट्टा निघाला पण त्याला बाजूला सारण्याचं काम प्रशासनानं केलं. दोघांच्या भांडणात नुसती नावाला पोलीस स्टेशनला एंट्री घेतली आहे. म्हणजे मला सांगा एरवी कुठले भांडणं झाल्यावर पोलीस प्रशासन फिर्यादी कोणी तयार होत नसेल तर पोलीस फिर्यादी होतो आणि त्या ठिकाणी दोन्ही पार्ट्याला आणून मध्ये घालतो. पण ह्या ठिकाणी प्रशासनानं त्याला बगल देऊन नुसती NC दाखल करून त्यांना मोकळं केलं आहे. म्हणजे प्रशासन हे पुरेपूर सत्ताधाऱ्याच्या इशाऱ्यावर नाचायला लागले. नाचणाऱ्या बायासुद्धा पैशासाठी नाचतात पोटासाठी नाचतात. पण हे प्रशासनातले अधिकारी कशासाठी नाचतात मला हेच कळलं.